जे समाजासाठी मागणी करताना 300च्या वर आत्महत्या केलं आणि आम्ही 300ला घेऊन मेलो असतो तर हे मुंबईला आम्ही घुसलो होतो म्हणून नेतृत्वात आंदोलन आणि काही केलं असतं अजून. अरे ही देशाची संपत्ती आमची आहे, देश घडवणारे आम्ही आहे, धर्म वाचवणारे आम्ही आहे, देशाची सीमा आम्ही पानिपतमुळं सुरक्षित केलेली आहे. आज एवढ्या वर्षानंतर आम्ही आमचं मराठवाड्याचा विषय असेल तर आमच्या हक्काचं आरक्षण मागत असेल आणि सरकार देत असेल तर ओबीसी बांधवांनी विचार करा. आमचं 65 वर्ष तुम्ही वापरलेलं आहे. तुम्ही अगर पागलसारखे हाकेसारखे नेते उभे करत असेल तर मग पागलप्रमाणे उत्तर देता येईल. पण आम्ही वैचारिक काम करत असताना आम्ही आमचा लहान भाऊ म्हणलेलो आहे, कधी विरोध केला नाही. आज आम्हाला हक्काचं परत मिळत असेल तर आम्ही ते घेणारच आणि शासन देत असेल आमच्या पाठीशी 18 पगड जाती आहेच ना. तुम्ही पाहिलं ना, तुम्ही चॅनलच्या माध्यमातून पाहिलं, मुस्लिम, दलित, धनगर, बंजारा सगळ्या जाती धर्माच्या आमच्या सोबत आहे ना. आणि जरांगे पाटलाचं नेहमी काय म्हणणं आहे की बा धनगर समाजाला बी आरक्षण मिळालं पाहिजे, मुस्लिमाईला मिळालं पाहिजे. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या कुणबीच्या नोंदी सापडल्या, तर ब्राह्मण समाजाच्या सापडल्यावरही मनोजदादांनी सांगितलं होतं की ब्राह्मण समाज ज्याच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यांना द्या. त्यांनी विरोध कधी केलाच नाही ना. आमचा अतिशय महत्वाचा मुद्दा थोड्या वेळापूर्वी म्हटला होता की जीआर जो आहे त्या जीआरच्या खूप चांगल्या आणि बारकाईच्या गोष्टी आम्ही डिस्कस केल्या मागच्या काही तासांमध्ये किंवा काल. तर त्या कुठल्या गोष्टी होत्या आणि त्या कशा पद्धतीनं तुम्ही इलॅबरेट करायला? आता तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या दिवशी मनोजदादा उपोषणाला बसले होते त्या दिवशी त्याच्या 2 दिवस अगोदर मनोजदादांनी काय केलं की जेवढेही महाराष्ट्रातले अभ्यासक आहे या सगळ्यांना बोलवलं होतं. किशोर भाऊ चव्हाण हे गेल्या 30-40 वर्षापासून मराठवाड्याला आरक्षण मिळावं यासाठी मनोजदादा म्हणजे त्यांचा लढा चालू होता. मनोजदादा सोबतही होते. मध्यंतरी किशोर भाऊ मराठवाड्याच्या मागणीवर ठाम होते आणि मनोजदादाचं महाराष्ट्राच्या होतं. त्यामुळं थोडंसं दोघांचं म्हणजे वैचारिक मतभेद झाले होते. पण दादानी काय केलं की सगळ्यांना आवाहन केलं महाराष्ट्रातलं की सगळे अभ्यासक या. तेव्हा किशोर भाऊ तिथे आले. आल्यानंतर मनोजदादाच्या सरकारने जो जीआर दिला तो जीआर मनोजदादांनी या सगळ्या अभ्यासकांना दाखवला. त्यात सगळ्यात पहिले झालं काय की ते योगेश केदारच्या हातात देण्यात आला आणि दादाने म्हणले काय तिथं. आता किशोर भाऊ इकडे होते, मी पाहिलं, मी स्टेजवरून पाहिलं, किशोर भाऊ इकडे होते आणि राईट साईडला योगेश केदार पहिले त्यांच्या हातात दिला आणि दादा म्हणे एकदा नीट बघा. आता त्यांना काय वाटलं की आपल्यालाच बघायला सांगितलं, साऱ्या समाजाचं गुत्ता आपल्याला द्यायला सांगितलं. मग ते लगेच तिथं विरोध करायला लागले. पण जेव्हा दादानी यांच्याकडे बघितलं हे म्हणले ओके. म्हणजे प्रत्येक अभ्यासकाकडे दादाने पाहिलं, फक्त एवढं झालं की त्याच्या हातात दिल्यामुळे ते तिथं कल्ला करायला लागले.